मी इथंच थांबणार. जोपर्यंत मला मालक सांगत नाही ना जायला तोपर्यंत मी इथंच थांबणार. मी कुठे बी नाही जाणार. बघू ना घरची कामं कोण करतोय ते. हिच्यापेक्षा ना चांगली कामं करू शकते मी. दाखवतेच आता. अगं बाई, काम हसायला काय झालं? थांबत आहे मी आणते. काही गरज नाही. माझी कामं मी करू शकते आणि चाळीत ना खूप जणी आहेत मला मदत करायला. लता, अगं ये लता, अगं कपडा देतेस ना? अंजे आई, ठीक आहे माझी कामं मी करीन. मला काय जाता येत नाही का? माती लागली, परत धुवून घ्यायला लागणार आहे. कामात काम वाढतात. अरे देवा, हा कचरा कोणी केला होता? कामात काम वाढतायत. मी आत्ता कचरा काढून गेले होते. परत कसा झाला कचरा? हा, तूच नीट कचरा काढला नसशील. तरी तुला सांगत होते ना शोभे, घरच्या कामाची सवय ठेव आणि नडीला उपयोगाला येतं. अजून तुला कचरा सुद्धा काढता येत नाही. ए आई, तिथे बसून ना टोमणे मारू नकोस. मला मदत कर. हे घे, कपडे तरी घाल, तर कचरा तरी काढ. गुडघा दुखायला लागला ग. औषधाची वेळ झाली. मी औषध घेऊन येते. हा, शी किती कचरा. हा काय शोभे. अरे सोबत तू आली तर मग दुसरं कोण येणार होतं? नाही
नाही दुसरं कोणी नाही. द्या बॅग द्या. नाही मी घेतो. बॅग द्या, हेल्मेट अगं, द्या. घेतो मी. घेते चल. शोभा ऐक ना. चला चल. मस्त गरम गरम पोहे केले, चहा केलाय, मस्तपैकी घ्या. हा या, हातपाय तोंड धुवा. तुम्ही इथे का बसलायत? ताईने मला कामावरून काढून टाकलं. हो हो, मी घराबाहेर काढलंय तिला. तिला आपल्या आयुष्यात निघून जायला सांग. आणि जोपर्यंत तू सांगणार नाहीस ना तोपर्यंत ती जाणार नाही. आणि जर ती नाही गेली ना मोन्या, तर याद राख मी तुझं काय करीन. पण काय झालंय काय नक्की? मी सांगितलं कळत नाही तुला? हा मुहूर्त बघतोयस? काढ तिला बाहेर. मालक थांबा, मला काय बी सांगायची गरज नाही. मी समजू शकते. आणि ज्यांना ज्यांना तुमची काळजी वाटते ना त्यांना तुमची काळजी मनापासून घ्यायला सांगा. कोटी कोटी नाही. मी आज जाते. काय घरात सुतक आहे? मग सुतकी चेहऱ्याने कशाला? घरी चल. सगळ्या माझ्या ना किचनची वाट लावून टाकली. एक वस्तू जागेवर ठेवलेली नाहीये. अरे असं ठेवतात का? हा? करमत नाही ना तिच्याशिवाय? हो ना. काय? नाही नाही म्हणजे अगदी तसं नाही म्हणत आहे मी, पण खबरदार तिचा विचार मनात जरी आणलास तर माझ्यासारखी वाईट मीच असेल मोन्या. नाही नाही आणणार, नाही आणणार. काय म्हणतो शोभा, मी जरा मदत करू का तुला? काही नको, मी करते ना. नाही तू दमली असेल ना करून सगळं. तू जा तिथे बस. जा जा जा, मला काम करू दे. बस. शोभा मी काय तुला सांगितलंय ना, एक शब्दही तोंडात काढायचं नाही. बर. सगळी कामं मी करणार आहे. बस तिथे. अगं तुला सवय नाहीये ना शोभा, त्रास होईल म्हणून सवय नाही? विसरलास का? अरे सगळं करायचं मी आधी. भानू कुठे आहात तुम्ही? अरे आलात तुम्ही, बरं झालं. हो बरं झालं गेली ती. मला काम शिकवते. परत सगळेजण ना तिच्यामुळे मला पाण्यात बघत होते. मला काही किंमत नाही का? पण तुम्ही तर गेला होतात ना, आलात कशा? मी बाकीच्यांसाठी गेले होते, तुझ्यासाठी नाही. किती काही झालं ना तरी मी तुला सोडून जाईन का? मी तर तुझी फ्रेंड आहे ना, आणि तुझ्यासाठी तर मी या जगात आली आहे. चला झालं. हा मोन्या, जरा झाडू दे. हा हो हो. नाही नको नको नको. बस बस बस, मीच घेते. आता त्याच्यावरनं सुद्धा लोक बोलतील. हा पाहिलं ना स्वतःला किती त्रास करून घेते. त्रास तर होणारच, पण लोकांना बोलायची संधी देणार नाही मी. त्याची तोंड बंद करणार आहे. हो अहो, तू पण असं का करते शोभा? सगळे भानूचं कौतुक करतात आणि तिला कमी लेखतात असं तिला वाटतं. तिला भीती आहे की तू तिच्यापासून लांब जाशील म्हणून. अहो पण मी असं करीन का? हे मला माहिती. टेन्शन घेऊ नकोस, तिला काम करू दे. त्या निमित्ताने तिला तिच्या घराची नीट ओळख तरी होईल. अहो पण तिला कामाची सवय नाहीये. कधी काम केलं नाही तिने, आजारी पडली तर? काय नाही होणार तिला. तूच सांगितलंस ना घरातली कामं करून चांगला व्यायाम होतो म्हणून.
अहो, व्यायाम तर होतोच पण हो व्यायामच होतोय. तुझी काही काम आहेत का तर ती पण सांग. कटिंग बिटिंग काय करायचंय ती पण करून देते तुला. हा नाही नाही, माझं काहीच काम नाहीये. नाही ना, मग आता जरा पडते मी थोड्या वेळ. हा सोबत तुला आरामाची गरज आहे. सोबत पाय चेपून देऊ का? नको, झोपू दे मला. बर झोप झोप झोप. अहो, तिला या सगळ्याची सवय नाही. मग होऊ दे ना सवय. तरी पण कशाला, मी आहे ना. तिला पण तिच्या कर्तव्याची जाणीव होऊ दे ना. घरातल्या कामांमध्ये तिने पण हातभार लावला पाहिजे. हे घर तुमच्या दोघांचं आहे. हो, पण आता काय करणार? आता तुम्ही भानू म्हणून परत येणार नाही का? अहो असं कशा पाय बोलताय तुम्ही? येणार ना म्या. आधी थोडी मजा तर घेऊ दे. हो, आज डब्याला भाजी कोणती करू? तू काही कर ग, तू काही बनवलंस तरी गोडच लागतं मला. लाडा देऊ नकोस. मी ना भात आणि ना गोड वरण देते. हा चालेल. वहिनी, डाळीला फोडणी द्यायची कशी आहे माहितीये का तुम्हाला? ओ माधुरी वहिनी, तुम्हाला विचारते मी. काय म्हणाली संजय? हा नाही, काही नाही. अगं ए, तुझ्यापेक्षा चांगलं जेवण करता येतं मला. विसरले नाही मी. चांगली गोडी डाळ बनवते. बघावं तेव्हा माझ्या दरवाजातून खुसर पुसर खुसर पुसर करत असतात. मी काय करते काय नाही तेच बघायचं असतं त्यांना. शोभा, मी काय म्हणतो, तू जर का दरवाजा बंद केलास तर त्यांना दिसणार कसं तू काय करतेस ते? या 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 सगळ्या या बघायला. या या इकडे. काय करते ते? होण्या, तुला सांगितलं ना कुठलं काम करू नको. तू बाजूला. तू बाजूला. मी शोभा, करते असं काय? अगं अगं करतो ना मी. करते मी. सगळं एकदम तू कसं करणार? कर. स्वतःच्या घरात काय चाललंय ना ते बघायचं नाही. दुसऱ्यांच्या घरात यायचं टोकवायला. स्वतःच्या नवऱ्याला सांभाळा आधी. हा चाल. हात लावू नको कपड्याला. उपाशी ठेवेन. आणि आज ना ऑफिसला जाताना डबा घेऊनच जा. पटकन करते मी. थांब. मोहन, तू आज ऑफिसला जाशील ना असं मला वाटत नाही. तुला काय झालं आता? पुण्या परत बंद झाला. नाही 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 शोभा, मिक्सर बिघडला नाहीये, लाईट गेले. अरे माझ्या कर्मा. मी पाट्यावर वाटून देऊ का तुला? नाही नाही नको नको. मी वाटते ना पाट्यावर. अहो कशाला करताय तुम्ही? पुण्या जरा गप ना रे. मध्ये मध्ये किती बोलतोस. एक तर आधीच मला गरमीने इथे जीव जातोय. तुला ना
एवढं गरम होत आहे? पाण्याला चला 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 चला. अरे देवा, थांब तिकडेच थांब. काय झालं? मी जाते पाणी आणायला. अगं पण तू वाटतेस. आल्यावर करते. अगं शोभा ऐक मग मी अगं मी हा मोन्या, अगं कुठे का शोभा ऐक माझं मी अजिबात खाली येऊ नको. अगं, मी आले लगेच. शोभा आले. अहो काय करताय, बास झालं ना आता. अहो शोभ्याला इतक्या कामाची सवय नाहीये. लग्न झाल्यापासून आजपर्यंत तिने एवढं काम केलेलं नाहीये कधी. म्हणूनच तिला करायला लावते. तिलाही कळू दे ना की तुला रोज किती त्रास होतो ते. लता, मी लावू का हंडा? जेवण करायचंय मला, खूप घाई आहे. नाही वहिनी, आम्हाला पण घाई आहे, आम्हाला पण काम आहेत. जा लाईनीत उभ्या राहा. शो- शोभा दे, मी देतो ते. करते. अगं शोभा किती पाणी भरशील तू? खूप पाणी भरलंच. ऐक मध्ये देतेस का मला? ए शोभा अगं दमली असेल तू. सकाळपासून काम. ऐक मग शोभा, आई शोभा दे. करते हो मी. अगं मी पाणी भर करतो ना तुला मग. थांब थांब. बस झालं आता, तू आराम. शोभा अगं तू आराम कर आता, नको परत. ए शोभा अगं ऐक माझं. ऐक शोभा, शोभा शोभा इथे बस. ये इकडे बस. शोभा तू काय एवढी कामं करतेस? बस बस बस. नाही बसायला नको मला. मी पटकन पाणी भरून घेते. अगं नको तू बस. मग हे बघ मोन्या, तू आता फक्त तुझी बुटीकची कामं कर. हा, घरातली कामं सगळी मी करेन. तू बस मग बस. तू आता बस. तू विश्रांती घे. विश्रांती घे. ये विश्रांती घे. आ, शोभा काय झालंय तुला? तू पहिल्यासारखी का वागत नाहीयेस? तुला भीती वाटते का मी तुला सोडून जाईन म्हणून? पण शोभा तुला माझ्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. मी कधीच तुला सोडून जाणार नाही शोभा. असं काही मनात असेल ना तर ते प्लीज काढून टाक शोभा. माझ्या आयुष्यातली तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही. मी तुला सोडून कुठेच नाही जाणार शोभा. मोहन, जसं तुला तिच्यापासून कोणी वेगळं करू शकत नाही ना, तसं मलाही कोणी तुझ्यापासून वेगळं करू शकत नाही. मी नेहमी तुझ्या बरोबर असेल. मी कधीच तुला सोडून जाणार नाही शोभा. असं काही मनात असेल ना तर ते प्लीज काढून टाक शोभा. शोभा, ए शोभा, शोभा काहीतरी खाऊन घेतेस का? मी काहीतरी करतो खायला गरम. नको रे. अगं असं कसं चालेल? काहीतरी खाऊन घे ना. मालक, शोभाताईंनी खाली ठेवलं होतं, द्यायला आले मी. काय बी झालं तरी मला इथे राहायची जागा दिली तुम्ही. एवढं तर करूच शकते मी. येते. भानू, काय? कुठे जाणार आहेस? जाईन कुठेतरी. काही गरज नाही, आत ये. मी आत येऊ? भानू, मला माफ कर. उगाच तुझा रागराग केला. मी अभि तुम्हाला तेच सांगत होती. तुम्ही नको त्या गोष्टी डोक्यात घालून घेतल्या. अहो काय हालत करून घेतलीये स्वतःची बी आणि घराची बी. सोबत आहे तुम्ही ना आता आराम करा. मी समधी कामं करीन आणि तुम्ही कसली बी काळजी करू नका. आणि एक लक्षात ठेवा, मालक तुम्हाला कधी बी अंतर देणार नाही आणि मी ते होऊन देणार नाही.
शोभा मी तुला अंतर देणं शक्य आहे का? कस हा ते बी आहे. आणि तुम्हाला तर माहितीये मालक तुमच्यावर किती प्रेम करतात ते. हा